लातूरच्या हाडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार या शेतकऱ्याची बातमी साम टीव्हीने लावून धरली आणि त्यानंतर या शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत मिळायला सुरुवात झाली। आज बुलढाण्याचे आमदार, शिवसेनेचे आमदार गायकवाड साहेब यांनी देखील या शेतकऱ्याला बैलजोडी दिल्या, संसारोपयोगी जी वस्तू आहेत त्या देखील दिल्यात। 1 वर्ष पुरल असा ते किराणा देखील त्यांनी दिला। सर आज यांना भेट देत आहे, त्यांची मदत देखील तुम्ही केली आहे। काय परिस्थिती होती यांची आणि काय सांगाल? मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून हा व्हिडिओ टीव्हीवर पाहिल्यानंतर माझं मन सुन्न झालं, मी बेचैन झालो आणि रात्रभर ट्रेनमध्ये मला डोक्यात सारखे विचारत होते आणि म्हणून मी गुरुवारच्या दिवशी अधिवेशन चालू असताना मी बाबांना फोन केला की काय परिस्थिती आपली आहे। त्यांना फोनवर फार बोलता येत नव्हतं, तर त्यांनी सांगितलं की मला बैलजोडी नाही म्हणून माझी अवस्था आहे। म्हणून तुम्हाला कुठली बैलजोडी पाहिजे ती म्हणे मी म्हटलं त्यांना तुम्ही बोट ठेवा, जी असेल चॉईस करा, त्याचे पैसे मी तिथे पेड करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि शनिवारी सकाळी 10 वाजता मी आपल्या गावामध्ये येऊन आपल्या हातामध्ये बैलजोडी देईन। तुमच्या काही गरजा असतील त्या गरजा मला सांगा, मी माझे माणसं पाठवले, त्यांच्या घरी काही व्यवस्था आहे की मला माझा रिपोर्टिंग मिळाला की घरची परिस्थिती जेमतेम आहे, म्हणून मी सगळा किराणा आणला, कपडे आणले आणि काही पैसे पण त्यांना नगदी या ठिकाणी दिले। ह्याही पलीकडे भविष्यात त्यांना शेतीविषयक अवजारामध्ये काही मदत लागत असेल तर निश्चितपणे मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। सर खरं म्हणजे तुम्ही आता सरकारमधले आमदार आहात, ही परिस्थिती इतरही राज्यातील इतरही शेतकऱ्याची आहे। कर्जमाफीचा खऱ्या अर्थाने मुद्दा उपस्थित होतो प्रत्येक ठिकाणी। बघ, कर्जमाफी तर मागच्या काळात झाली, भविष्यात ती होणार आहे, पण हे इतकं दुर्भाग्य आहे की एक 76 वर्षाचा आजी आजोबा ज्यांचं वय नातवांसोबत खेळायचं आहे, नातू खांद्यावर खेळून त्यांचं खेळायचं वय असताना त्यांना शेताची मशागत करताना खांद्यावर जोतं घ्यावं लागतं आणि त्यांची अर्धांगिनी, त्यांची सहचरी, त्यांची स्त्री सखी मागून कोळपं पकडते। याच्यापेक्षा या भारतामध्ये दुसरं दुर्भाग्य कुठलं असू शकत नाही। आणि म्हणून कोण्याही आमदाराच्या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तो कोण्या जातीचा धर्माचा असो, जर चित्र असेल तर त्याने प्रत्येकाने पक्ष सोडून माणुसकी सोडून मदत केली पाहिजे, ही माझी भावना आहे। खरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी देखील सभागृहात सांगितलं होतं या शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करू, परंतु कृषी विभागाकडनं केवळ 1 खताचं पोतं आणि 4 किलो तुरीचं बियाणं तीही पेरणी झाल्यास मिळालं। कृषी मंत्र्याने विधानभवनात जर ही गोष्ट केली असेल तर उद्यापासून परवापासून अधिवेशन आहे, मी त्यांना प्रतिप्रश्न 100% करणार की तुमची मदत शेतकऱ्यांपर्यंत काय पोचली, कशी पोचली, किती पोचली आणि कशा स्वरूपात पोचली, खरंच ती पोचली मदत त्यांच्या कामाची आहे का, मी विचारेन। त्याला लागून एक राजकीय प्रश्न, दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र सभा घेत आहेत, विजयी सभा घेत आहेत, कसं बघताय सभेकडे? कसली विजयी सभा? आज हे सगळे सभा घेताना यांची मुलं कुठं शिकतात? सगळ्यांची, मुंबईकर असो कोणी असो, तुम्ही आज एक पिढी ग्रामीण भागाची खतम करायचा प्रयत्न करून राहिले। हिंदी जर ग्रामीण भागात शिकल्या गेली म्हणजे तर ते पोरं CBSE शिकू शकतात। म्हणजे तुम्हाला खेड्यापाड्यातले पोरं कलेक्टर करायचे नाहीत, SP करायचे नाहीत, IAS करायचे नाहीत, तुम्हाला आणखी कुठल्या पदावर जाऊ द्यायचे नाही आहेत, तुम्ही तुमची मुलं बरोबर CBSE शिकतात, ग्रामीण भागात शिकू द्यायचं नाही आहे। त्याच्यामुळे हे काय चाललं हे फक्त महापालिका निवडणूक म्हणून ठेवून पूर्ण चाललेलं आहे आणि याचा फार काही फरक महाराष्ट्राच्या महापालिकेवर पडणार नाही। येत्या काळात महानगरपालिकेमध्ये ठाकरे फॅक्टरी चालेल? अजिबात चालणार नाही, विकास फॅक्टर चालणार आहे, एकनाथ शिंदे फॅक्टर चालणार आहे, जसं मागच्या काळात चालला तसा। हिंदी भाषेवरनं सातत्यानं वाद होताना सुरू पाहायला मिळतोय। केडिया नावाच्या एका उद्योजकानं मराठी भाषेची लाज वाटते असं विधान केलंय। ज्याला कोणा मराठी भाषेची लाज वाटेल असं म्हणाल त्याची तर आम्ही हुक्काडा फोल्डेशिवाय राहणार नाही, परंतु हिंदी पण आपल्याला व्यवहारामध्ये आवश्यक आहे। परंतु त्यांना मराठी भाषेची लाज वाटते म्हणतात ते। हो, मग ते असायचं हुक्काडा फोडलं पाहिजे ना, दात त्याची जीभ हसडली पाहिजे, परंतु हिंदी पण आम्हाला व्यवहारात आवश्यक आहे। ज्यावेळेला आम्ही परराज्यात फिरतो आम्ही मराठी बोलून नाही चालत, मराठी आमची अस्मिता आहे, मराठी आमची मायभूमी आहे, हे सगळं खरं आहे। आम्ही मराठीला अभिभाषित दर्जा देण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे, परंतु मराठी भाषा असताना इतर भाषांचा द्वेष करून महाराष्ट्राला चालणार नाही। असं असेल तर मग संभाजीराजांनी 16 भाषा शिकलेत, छत्रपती शिवाजी महाराजांना 12-13 भाषा याच्यात, येसुबाई, ताराराणी, जिजाऊ मासाहेब अनेक जेवढे काय होऊन गेले प्रत्येक बहुभाषिक होते। शेवटी त्यांना ते राज्य कारभार करताना त्याची गरज भासत होती, म्हणून भविष्यात हिंदीची गरज भासणार आहे। खऱ्या अर्थाने बैलाची जोडी तुम्ही दिली आणि बुलढाण्याच्या दुसऱ्या तुमच्या नेत्याने, म्हणजे बुलढाण्यातले लोकनेते किंवा लोकप्रतिनिधी शेतीची जास्त गोष्ट जाणतात असं म्हणावं लागेल। बाकी राज्यातले किंवा बाकी जिल्ह्यातले नेते इथले येताना दिसत नाहीत। बरं, आता मला वाटते माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मी टाईम पण सांगितला होता, दिवस पण सांगितला होता आणि तारीख पण सांगितली होती। माझा व्हिडिओ व्हायरल व्हायच्या आधी जर समजा कोणाच्या मदत आली असती तर मी मान्य केलं असतं की ही संवेदनातनं मदत झालेली आहे, पण कोणीतरी करतो म्हणून आपण कुरघोडी करायची
याला काही अर्थ नाही. पण शेवटी मदतीची भावना ते काही पक्षात नाही, सत्तेत नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, तरी त्यांनी केली, हे त्यांचं मोठंपण आहे. आणि मी त्यांना ते सांगितलं, दोन्हीपैकी एक ठेवा, बाकीचं विकून तुमच्या काय घरची गरज असेल त्या पूर्ण करा. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. येस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.